नमस्कार. आपण पाहताय आणि ऐकताय आपल्या अण्णा हे यूट्यूब चॅनल. मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या अण्णा हे यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. 29 मे 2026 रोजी धाराशिव शहरात नगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहातला स्वर्गीय अजितदादा पवार नगरी असं नाव देण्यात आलं असून त्यात इथं 32वं अखिल भारतीय नवोदित साहित्य संमेलन होणार आहे. 29 तारखेला साहित्य संमेलनाची सुरुवात ग्रंथदिंडीनं होईल, तर सकाळी 11 वाजता धाराशिव जिल्ह्यातील तेरच्या कन्या, महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या सर्व असणाऱ्या सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते या संमेलनाचं उद्घाटन होणार आहे. या संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी धाराशिव कळंबचे आमदार कैलास घाडगे पाटील यांची निवड झालेली आहे. संमेलनात काय असेल, कसं संमेलन हे होईल आणि संमेलनाला 1000च्या आसपास साहित्यिक कसे उपस्थित राहणार आहेत, ते त्यात प्रामुख्यानं कोण आहे याची माहिती काल पत्रकार परिषद घेऊन अखिल भारतीय नवोदित साहित्य संमेलनाचे सर्वेसर्वा डॉक्टर शरद गोरे यांनी दिली आहे. साहित्य संमेलनाची तयारी पूर्ण होत आलेली आहे अशी माहिती नवोदित साहित्य संमेलनाचे प्रदेश अध्यक्ष परमेश्वर पालकर यांनी दिलेली आहे. साहित्य संमेलनाचं उद्घाटन झाल्यानंतर स्वर्गीय अजित पवार साहित्य नगरी मग परिसंवाद होणार आहे. त्याच्यानंतर 4:45 वाजता कवी संमेलन होईल. 6 वाजता कथाकथन होणार आहे. तर 30 तारखेला सकाळी 7:30 वाजताच कवी संमेलन असून त्यानंतर परिसंवाद होतील आणि सायंकाळी 5 वाजता या नवोदित साहित्य संमेलनाचा समारोप होईल. संमेलनाला ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाल सबनीस यांच्याबरोबरच धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमप्रकाश भूपालसिंह उर्फ पवनराजे निंबाळकर हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहे. साहित्य संमेलन यशस्वी व्हावं यासाठी ज्ञानेश्वर पतंगे, युवराज नळे आणि त्यांची टीम काम करत आहे. या साहित्य संमेलनाला जास्तीत जास्त धाराशिवकरांनी हजेरी लावावी असं आव्हान परमेश्वर पालकर, ज्ञानेश्वर पतंगे आदींनी केलेलं आहे. आपण पदाधिकारी झालो म्हणजे सर्व काही झालो की काय असं अनेकांना वाटतं आणि मग त्यातून त्यांना गर्व निर्माण होतो. असा काहीसा प्रकार परंडा नगर परिषदेचे नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांना झालेला दिसतोय. कारण परवा त्यांनी कुर्डवाडी रोडवर असलेल्या
एका मल्टी स्पेशालिटी रुग्णालयात जाऊन कॅबिनमध्ये बसलेल्या डॉक्टर आनंद मोरे यांना मारहाण केली, अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केल्याचं एक व्हायरल परवापासून समाज माध्यमावर व्हायरल होतं. मोरे यांच्या हॉस्पिटलच्या संरक्षक भिंतीच्या बांधकामासंदर्भात सौदागर आणि मोरे यांच्यात काहीतरी वाद असावा आणि त्यातून हा प्रकार घडल्याचं सांगितलं जात आहे. डॉक्टर आनंद मोरे यांना मारहाण होत असताना त्यांच्या पत्नी डॉक्टर मोरे भांडण सोडवण्याचा प्रयत्न करण्यास गेल्या असता त्यांनाही शिवीगाळ केल्याचं त्यांचं म्हणणं आहे. डॉक्टर आनंद मोरे यांनी नगराध्यक्ष सौदागर, त्यांचे बंधू आणि इतर अज्ञात व्यक्तीच्या विरोधात परांडा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली असून त्याबद्दल गुन्हा दाखल झाला आहे की नाही याची माहिती मात्र समजू शकत नाही. मात्र लोकांतून आपण निवडून येतो, त्या लोकांशी कसं वागावं हे लोकप्रतिनिधी 100दा विचार करावा आणि नंतर असं पाऊल टाकावं असंच आम्हाला वाटतं. अष्टपैलू हर्षित पटेल असे फलंदाज आहेत, तर त्याच्या जोडीला रवींद्र जडेजा आणि ध्रुव जुरेल पण आहे. त्यांच्या जोडीला अभिषेक शर्मा पण आहे. गोलंदाजाची स्थिती मात्र सनरायझर्स हैदराबादची नाजूक अशी आहे. राजस्थान रॉयल संघात वैभव सूर्यवंशी, यशस्वी जयस्वाल अशी स्फोटक सलामीची जोडी आहे. या सलामीच्या जोडीला मग ध्रुव जुरेल आहे, रवींद्र जडेजा आहे, सॅम करन आहे आणि यांच्याकडं मग जेफ्रा आर्चरसारखा तिखट गोलंदाजी करणारा गोलंदाज पण आहे. त्याचबरोबर जागतिक दर्जाचे स्पिन गोलंदाजी करणारे रवींद्र जडेजा आणि रवी बिश्नोई पण आहे. त्यामुळं तसं दोन्ही संघाचं पारडं समतोल असल्याचंच जाणवतं. तरीही या दोन संघात कशी लढत होईल, कसा सामना चंदीगडच्या स्टेडियमवर रंगेल याची उत्सुकता असून या संघातून जो संघ विजयी होईल तो मग इलिमिनेटर 2मध्ये त्या संघाची गाठ गुजरात टायटन्सशी पडणार आहे. आता आपण इथंच थांबूया. तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद.